भाजपमध्ये इतरांना प्रवेश देताना मला विचारलं नाही, मात्र नव्याने प्रवेश केलेल्या कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही असा दिलेला शब्द वरिष्ठ पाळतील असा विश्वास असल्याची भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केली। भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मला दिला होता। दोघेही हा शब्द पाळतील असा विश्वास आहे। मी कार्यकर्त्यांसोबत राहणार आहे अशी भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर केली। आमदार सुभाष देशमुख म्हणाले की शहर उत्तरमध्ये झालेले प्रवेश हे नगरसेवक दर्जाचे होते। माझ्या मतदारसंघातील प्रवेश हा माजी विधानसभा सदस्यांचा आहे। त्यांच्यासोबत झालेला एखाद दुसरा प्रवेश नगरसेवक दर्जाचा असेल, पण मला त्याची काळजी नाही, कारण हे प्रवेश देताना माझ्या नेतृत्वानं कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही असा शब्द दिला होता। मला माझ्या नेत्यांवर विश्वास ठेवावा लागणार आहे। पक्षात प्रवेश देताना शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, मंडलाध्यक्ष यांना विश्वासात घेणं आवश्यक होतं, पण या शहराध्यक्षांना तरी विश्वासात घेतलं होतं का हे विचारणं आवश्यक होतं। मला तरी विश्वासात घेण्यात आलं नव्हतं असं आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं। माझ्या पोटात एक अजिबात येत नाही, त्याच्यामुळं अनेक अडचणी येते की मी ज्या वरिष्ठांना विचारलेलं आहे ते उमेदवारीसाठी आलेले नाहीत, पक्षवाढीसाठी आलेत म्हणून मला सांगितलं। मी बोललो आपली। आता तुमच्यासमोर कुणी तर म्हणलेलं असतं की सुभाष देशमुखला विचारल्याशिवाय प्रवेश नाही आणि 48 तासात प्रवेश होता। आता मी काय करणार त्याला? म्हणजे ते कसं पोटात एक ओठात एक असते, त्याच्यामुळे माझ्या पोटात ओठात एक नाही, मी सरळ आहे। मला असं वाटतं की सर्व कार्यकर्त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत, तज्ज्ञ निष्ठावान कार्यकर्त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत। ते शिफारस काय करतात बघतो, कुणाची करतात बघतो, त्याच्यावरून लक्षात येतं। या निवडणुकीमध्ये अनेकांनी अपप्रचार केला, आत राहूनसुद्धा बाहेरच्याला मदत केलेली आहे। हेही कार्यकर्ते आम्हाला माहिती आहेत ना। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता 2024च्या निवडणुकीत अनेकांनी घरभेद्या टाईप काम केलेलं आहे आणि अशा लोकांना उमेदवारी जर मिळत असेल तर विचार करू। माझं असं मत आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्याची क्षमता असताना त्याच्या पाठीशी संपूर्ण भाजप असताना, त्याची क्षमता, भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्याबरोबर, नागरिक त्याच्याबरोबर असताना जर बाहेरच्याला उमेदवारी दिली तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं। आमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा त्यांनी आमच्यासाठी केलेलं काम म्हणून, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेलं काम म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणारच। मला असं वाटतं की आम्ही प्रयत्न करू उभा राहण्यासाठी, नाही राहिलं तर नाविलाजानं काहीतरी आपल्याला त्याला त्याच्या परीनं त्याला पर्याय देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागणार।